नमस्कार, मी सौरभ रामचंद्र मुळीक महाएम टीव्ही वरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आपल्या बरोबर कॅमेरावरती आहेत हर्षद दहीबावकर। काही वर्षांपूर्वी एक उत्कृष्ट साहित्यिक लेखक राम गणेश गडकरी म्हणजे राम गडकरी यांनी एक उत्तम लिहिली होती स्क्रिप्ट आणि त्या स्क्रिप्टवरती उभं राहिलं एकच प्याला। आता या एकच प्याला नाटकात तळीरामचं जे पात्र आहे ते आजपर्यंत इतकं प्रसिद्ध आहे की कोणतीही एक पात्री अभिनयाची स्पर्धा असेल अथवा नाटकासंदर्भात कोणतीही स्पर्धा असेल त्यात एकच प्याला मधील तळीरामची भूमिका वारंवार सादर केली जाते। या नाटकात दारूच्या व्यसनाने होणारी हानी, जीवनाची, कुटुंबाची होणारी हानी दर्शवलेली आहे। खरं तर प्रत्येकाने ते नाटक बघितलं पाहिजे। साहित्यिक दृष्ट्या सुद्धा ते अत्यंत उत्कृष्ट असं आहेच, परंतु मनोरंजन करण्यात सुद्धा ते कुठेही कमी पडत नाही। आता एकच प्यालामधील जी तळीरामची भूमिका आहे ती नाटकांमध्ये विविध कलाकार करत असतात। ते खरं तर एक चॅलेंज असतं नाटकातल्या कलाकारांच्या समोर। परंतु राजकारणामध्ये तळीरामाची भूमिका अनेक नेते, सध्याचे सत्तेत असणारे अनेक नेते सहजपणे निभावत आहेत। आता हे नेते या तळीरामाची भूमिका इतकी उत्कृष्ट निभावत आहेत की या तळीरामांना वाटतं की गुटखा जो असतो तो गुटखा, तंबाखू वगैरे ही हर्बल प्रकारात सुद्धा मोडू शकते आणि दारू वगैरे सुद्धा हर्बल असू शकते। आता हे नेते कोण हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, जनता तेवढी विद्वान, तेवढी हुशार आहेच। परंतु आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे की सुपर स्टॉल असतील किंवा मॉल वगैरे असतील, सुपर स्टोअर वगैरे, तर यामध्ये वाईन विकण्याची परवानगी महाराष्ट्रातल्या राज्य सरकारने दिलेली आहे। त्याचे काही नियम त्यांनी दिलेले आहेत, परंतु हे नियम म्हणजे त्यामुळे काहीतरी फार मोठा फरक पडेल असं काही नाहीये। राज्य सरकार हे दाखवण्याचा प्रयत्न करत असलं की या निर्णयामुळे संपूर्णतः शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे, परंतु असं काही नाहीये। शेतकऱ्यांचा पूर्णतः फायदा अशा काही गोष्टींमुळे किंवा अशा काही निर्णयामुळे होत नसतो। याचवरती आपण पूर्णपणे चर्चा करण्यासाठी, सारासार चर्चा करण्यासाठी मी तुमच्या समोर उपस्थित आहे। तर एक निर्णय घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे वाईनची विक्री। वाईन तुम्हाला माहिती असेल की जी द्राक्षांपासून बनते आणि त्यात जवळजवळ 9 ते 16% प्रमाण हे अल्कोहोलचं सुद्धा असतं। आणि नाशिक, नंतर मग पुणे, सांगली, कोल्हापूर सारख्या ठिकाणी द्राक्षांची एक फार मोठी शेती होते आणि ती शेती मग वाईन बनवण्यासाठी किंवा ते द्राक्ष वापरले जातात। परंतु मला सुरुवातीला हे स्पष्ट करायचं आहे की जे द्राक्ष वाईन बनवण्यासाठी वापरले जातात त्या द्राक्षांची शेती ही पूर्णपणे वेगळी केली जाते। म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की आपण जे द्राक्ष खातो त्याच पासून वाईन बनते, तर असं काही नाहीये। त्यासाठी एक वेगळी द्राक्ष असतात आणि ते द्राक्ष सडवून त्यावरती विविध प्रक्रिया करून नंतर वाईनची निर्मिती केली जाते। आता या वाईनच्या संदर्भात बोलण्याच्या आधी हा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ कितीतरी लोक पुढे आलेले आहेत आणि त्यातील महत्त्वाचे म्हणजे संजय राऊत। संजय राऊत यांना टिपू सुलतानचा इतिहास माहिती आहे, परंतु वाईन ही दारू असते की नाही हे त्यांना अजून माहिती नाहीये। म्हणजे संजय राऊत हे किती धुरंधर राजकारणी आहेत बघा। त्यांना माहिती असेल अथवा माहिती नसेल ही गोष्ट नंतरची, परंतु हा घेतलेला निर्णय हा बरोबर आहे की चुकीचा आहे या संबंधात काही न बोलता अत्यंत सखोलपणे हा निर्णय कसा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहे असं त्यांनी प्रवक्ता म्हणून एक उत्तम कामगिरी राबवत लादलेला आहे जनतेवरती। या संबंधात आपण विश्लेषण करणार आहोत। हे राज्य सरकार जेव्हापासून सत्तेत आलेलं आहे, राज्यातल्या सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी हे राज्य सरकार असे काही निर्णय घेते जे यांच्या मंत्रिमंडळातील व्यक्तींना फायदेशीर ठरू शकेल। तुम्हाला माहितीच असेल की या राज्य सरकारमध्ये सर्वात मोठा झालेला घोटाळा तो म्हणजे राज्याच्या गृहमंत्र्यांवरती, माजी गृहमंत्र्यांवरती 100 कोटींची खंडणी वसूल करण्याचा वगैरे त्यावेळेचे परमबीर सिंग म्हणजे आत्ताचे सुद्धा यांनी त्यांच्यावरती आरोप केला होता। त्यावेळी सुद्धा बार मालकांकडून सुद्धा खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न, अथवा या 100 कोटींमध्ये सर्वाधिक खंडणी कोणाकडून वसूल केली जात होती तर ती म्हणजे बार मालकांकडून, अथवा तसं नियोजन होतं आणि तसे गृहमंत्र्यांवरती आरोप आहेत, माजी गृहमंत्र्यांवरती आरोप आहेत। आता या बार मालकांनंतर काहीच दिवसांपूर्वी दिवाळीत, त्याच्या आधी म्हणजे दिवाळीच्या आधी पेट्रोलचे भाव हे गगनाला भिडले होते केंद्राचे किंवा पूर्ण देशांमध्ये। अशा वेळेस केंद्र सरकारने दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या सुरू होते त्या पहिल्या दिवशी
असा निर्णय घेतला होता की याच पेट्रोलवरील कर जे आहेत ते केंद्र सरकार कमी करत आहे. परंतु राज्य सरकारने मात्र असं काही केलं नाहीये. दोन प्रकारचे कर असतात, एक केंद्र सरकार सुद्धा त्यावरती लादतं आणि एक राज्य सरकार सुद्धा लादतं. ज्या वेळेस केंद्र सरकारने म्हणजे नरेंद्र मोदींच्या सरकारने निर्णय घेतला की पेट्रोलवरील भाव जे आहेत ते कर जो आहे पेट्रोलवर तो कमी करून लोकांना दिवाळी आपण एक भेट देत आहोत, अशा वेळेस राज्यातल्या तळीरामांना एक विशेष भेट दिली. ती म्हणजे पेट्रोलवरील वॅट कर जो आहे तो त्यांनी कमी केला नाहीये, परंतु दारूवरील कर जो असतो तो त्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला. यावरून या राज्य सरकारचं धोरण आपल्याला दिसून येतं. या राज्य सरकारला प्रशासन कशा प्रकारे हाताळायचंय हे दिसून येतं. या राज्य सरकारला खरंच लोकांना व्यसनी बनवायचं आहे का, आणि या व्यसनतेच्या जोरावरती मतं मिळवून पुन्हा निवडून यायचं आहे का, असे अनेक यामागे आपल्याला राजकारण सुद्धा दिसून येतं. खरं तर ही फार मोठी गुंतागुंत असते. काही आत्ताच्या सत्तेच्या राजकारणी लोकांना अत्यंत धूर्तपणे मतं कशी मिळवायची हे माहिती आहे. त्यामुळे व्यसनतेच्या जोरावरती जर मतं मिळवायची असतील तर आत्ताचं महाराष्ट्र राज्य आणि तेथील युवा जनता ही अत्यंत पुढारलेली आहे आणि अशा काही गोष्टींना ती मागे किंवा मत तुम्हाला देणार नाही अशा गोष्टींमुळे. आता सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे अनेक दारूंवरती त्यांनी कर कमी केले. दारू बार मालकांकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला गेला. कोरोना काळात अनेक अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानं सुद्धा बंद होती, परंतु त्यावेळेस बार जे असतात ते सुरू करण्याचा निर्णय याच राज्य सरकारने घेतलेला होता. मला आता आपण वाईन या प्रकरणाविषयी बोलूया. सध्या तो फार मोठ्या चर्चेत आहे. संजय राऊत अथवा महाविकास आघाडीमधील नेते हे वारंवार आता असं मांडत आहेत की हा निर्णय संपूर्णतः शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहे. मी तुम्हाला जाता जाता किंवा एक महत्वाचा मुद्दा या मुद्द्यावरून पुढच्या मुद्द्यावर जाताना सांगतोय की शेतकऱ्यांची जी आत्महत्या असते त्यात महाराष्ट्र राज्य सरकार किंवा महाराष्ट्र राज्य हे मागील 3 ते 4 वर्षांमध्ये एक त्यांचा जो आकडा आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे. 2 ते 3 वर्षांमध्ये फार मोठा वाढलेला आहे. आणि टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वर्तमानपत्राने किंवा अशा अनेक संस्थांनी केलेल्या सर्वेमध्ये महाराष्ट्र राज्य हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येत सर्वाधिक पुढारलेलं आहे अथवा सर्वाधिक आहे, पुढारलेलं म्हणणार नाही, सर्वाधिक अग्रेसर आहे असं आपल्याला दिसून येईल आणि ती खेदाची बाब आहे. आता सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे वारंवार आपल्याला सांगत आहेत की वाईन जे सुपर स्टोर अथवा एक आपण म्हणू की मॉल वगैरे मध्ये जो त्यांनी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहे. खरं तर हे म्हणजे असं म्हणून तुमच्या तोंडाला पानं पुसण्यासारखं झालेलं आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. याचं कारण असं आहे की वाईन साठी वेगळी द्राक्ष लागतात हे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं. वाईनची जी द्राक्ष असतात अथवा त्यांच्या जी शेती असते त्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक जी असते ती गुंतवणूक ही फार मोठी अथवा श्रीमंत व्यक्तीच करत असतात. त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय हे अशा भांडवलदारांना गुंतवणूकदारांना अधिक फायदेशीर अथवा किफायतशीर ठरणार आहेत. अशा वाईनच्या द्राक्षांची किंवा अशा वाईनसाठी जी द्राक्ष अथवा इतर जे पदार्थ लागतात त्यांची शेती करणारे हे मोठे गुंतवणूकदार भांडवलदार वगैरे असतात. अशांना शेतकरी म्हणजे अशामध्ये शेतकरी मोडत नाहीत हे. त्यामुळे जे मूळ शेतकरी आहेत ते अशा बागांमध्ये काम करत असतात, त्यांची ही शेती नसते आणि अशा शेती जी असतात ते हजारो हेक्टरमध्ये सुद्धा पसरलेले असतात आणि हजारो शेतकरी हे एक भाडे तत्वावरती इथे काम करत असतात. त्यामुळे हा निर्णय हा श्रीमंत व्यक्तींसाठी अधिक किफायतशीर आहे, फायदेशीर आहे. ऑल इंडिया वाईन प्रोड्युसर असोसिएशन AIPWA जी संस्था आहे त्यांनी हे फार मागील 3-4 महिन्यांपासून लावून धरलं होतं. राज्य सरकारने प्रस्ताव सुद्धा दिला होता. तर हे AIPWA मधील व्यक्ती हे अत्यंत श्रीमंत असतात. जास्तीत जास्त राजकारणी व्यक्ती असतात, उद्योजक असतात, त्यांच्याकडे भरमसाठ पैसा असतो आणि ते अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यात सुरुवात करतात अथवा करतात. यामध्ये गरीब शेतकऱ्यांचा काहीच फायदा होणार नाहीये. ज्यावेळेस वाईन ही सुपर स्टोअर वगैरे किंवा मॉलमध्ये विकली जाणार आहे. गरीब शेतकऱ्यांना कधी फायदा होऊ शकेल? ज्या वेळेस तुम्ही आश्वासन दिलं होतं की वीज बिल आम्ही कमी करू, ते वीज बिल जर तुम्ही कमी केलं असतं तर नक्कीच गरीब शेतकऱ्यांना फायदा झाला असता. परंतु असं न करता कोरोनाच्या काळात सुद्धा तुम्ही वीज बिल हे गगनाला भिडेल इतकं तुम्ही दिलं.
तौत्के वादळ असेल, चक्रीवादळ असेल, यामुळे कोकण, सांगली, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी पूर जे आले त्यामध्ये अनेक नुकसान शेतकऱ्यांचे झाले होते. अशा वेळेस तिथे त्यांना 50,000 रुपयांचा मोबदला दिला गेलाय. 50,000 मध्ये आता साधी दुचाकी सुद्धा येत नाही हो. त्यांची घरं, दारं, त्यांचं सगळं काही अख्खीच्या अख्खी पिढ्यानपिढ्या त्यांची कमवलेली त्यांनी संपत्ती वाहून गेली त्या पुरामध्ये, आणि तुम्ही 50,000चा मोबदला देताय. आणि या सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे या राज्य सरकारला या वाईन सारख्या किंवा अशा कर कमी करून किंवा कर जास्त आहे, 1 लिटर मागे 10 रुपये एक्साइज ड्युटी राज्य सरकार लावणार आहे वाईनच्या. डिसेंबर मध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे या राज्य सरकारला जितकी वाईन जास्त विकली जाईल तितका जास्त कर भेटणार आहे, आणि हा कर मिळवण्यासाठीच की काय हा निर्णय घेण्यात आलाय असा सुद्धा प्रश्न आता सामान्य जनतेने या राज्य सरकारला विचारला पाहिजे. आणि सर्वात महत्वाची बाब अथवा गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांची मुलं आता प्रयत्न करत आहेत की आम्हाला अधिकारी बनायचं आहे आणि अनेक गरीब शेतकऱ्यांचं आयुष्य बदलायचं आहे. अशा वेळेस परीक्षा आयोजित करून त्यांना व्यवस्थित अधिकारी बनवणं, जेणेकरून गरिबांच्या घरातून वर आलेले अधिकारी गरिबांचं अधिकारी कल्याण करू शकतात. परंतु राज्य सरकारची ही मनोकामना नाहीये, ही इच्छा नाहीये. त्याचमुळे की काय कदाचित हे परीक्षा नीट आयोजितच करत नाहीयेत, अथवा केले तर त्यांच्यामध्ये काहीतरी घोळ होतोय, पेपर फुटतायत, अशा प्रकारच्या नियोजन होते. त्यामुळे प्रशासनच अत्यंत गडबडलेलं आहे. त्यांना फक्त कर गोळा करायचा, खंडणी वसूल करायची की काय असा प्रश्न आता सामान्य जनतेच्या मनात पडण्यास सुरुवात झाली आहे. जर तुम्हाला खरंच गरीब शेतकऱ्यांचं कल्याण करायचं असेल ना, तर अशा अनेक उपाययोजना आहेत ज्या गरीब शेतकऱ्यांचे कल्याण करू शकतात. मात्र तुम्ही फक्त श्रीमंत, भांडवलदार, गुंतवणूकदार यांचं जर कल्याण करण्याचा प्रयत्न करत असाल, तेही शेतकऱ्यांच्या नावावरती, तर आत्ताची सुशिक्षित युवा पिढी, सुशिक्षित लोक तुमच्या या भ्रमणाला किंवा तुम्ही जी भ्रम निर्माण करताय त्याला भुलणार नाहीये, हे तुम्ही ध्यानी घ्यायला हवं. आणि त्यामुळे तुमची हर्बल तंबाखू असेल, हर्बल दारू असेल, ही महाराष्ट्र राज्यात विकली जाणार नाहीये. अथवा जर तसं होत असेल तर युवा पिढी, सुशिक्षित युवा पिढी तसं तुम्हाला होऊ न देणार नाही, हे तुम्ही ध्यानी घ्या. महाराष्ट्राला जर कोणी मध्यराष्ट्र करण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण सर्वांनी समोर येऊन त्यास विरोध करणं गरजेचं आहे. तुमचं यावरती काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांपर्यंत अधिकाधिक शेअर करायला विसरू नका. आणि होय, जर तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि तुमचं कॉमेंट सुद्धा आम्हाला कळवा यावरती तुमचं काय मत आहे. आशा करतोय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद.